नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल अंडा घोटाळा। लागणारे साहित्य: आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, लाल तिखट, हळद, बारीक चिरलेला टोमॅटो, बटर, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, हिरव्या मिरच्या, पावभाजी मसाला, उकडलेली अंडी आणि कच्ची अंडी। सर्वप्रथम एका पॅनमध्ये आपण इथे 4 ते 5 बटरचे क्यूब घेतले आहेत। आता यामध्ये बटर मेल्ट झाल्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदे घाला। कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता टोमॅटो आणि कांदा लवकर शिजावे यासाठी आपण मीठ घालत आहे। सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालून 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला घालून सगळं मिक्स करून घेत आहे। आता हा मसाला मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी घालून हा मसाला शिजवायला ठेवायचा आहे। तुम्ही बघताय मसाला छान शिजला आहे। याला स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये उकडलेली अंडी खिसणीच्या साहाय्याने खिसून आपण घालत आहोत। इथे 3 अंडी मी घेतले आहेत। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघताय की अशा प्रकारे कन्सिस्टन्सी येईल। यामध्ये आता अंदाजानुसार पाणी घालून थोडंसं लबलबीत होईल असं बनवायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर शिंपडून आपण छान शिजवून घेत आहे, किमान 2 ते 3 मिनटं। अशा प्रकारे आपला अंडा घोटाळ्याची भाजी तयार आहे। तिच्या एका बाउलमध्ये काढून घेऊन मी प्लेटमध्ये सर्व करत आहे। आता यानंतर एका पॅनमध्ये बटर घेऊन आपल्याला हाफ फ्राय एक बनवायचं आहे। त्यासाठी अंडा फोडून त्यावरती मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर शिंपडून घेत आहे। तुम्ही बघत आहात की हाफ फ्राय एक तयार झाले आहे। ते मी अंडा घोटाळ्याच्या भाजीवर काढून घेतले आहे। आता हा अंडा घोटाळा तुम्ही पावसोबत खाऊ शकता। तर एका पॅनमध्ये बटरमध्ये थोडंसं लाल तिखट शिंपडून पाव भाजून घेतले आहेत। तर अशा प्रकारे आपली मुंबई स्टाईल अंडा घोटाळा रेसिपी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। तसेच अशा नवनवीन रेसिपीजसाठी द मराठी नेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।